नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं चौथं प्रकरण चालू आहे व्यवसाय सेवा, बिझनेस सर्व्हिसेस. आणि आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण एक नवीन व्यवसाय सेवा अभ्यासणार आहोत, ती म्हणजेच गोदाम. गोदामालाच इंग्रजीमध्ये वेअरहाऊस असं म्हटलं जातं. साध्या भाषेत सांगायचं झालं तर गोदाम म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी मालाची साठवणूक केली जाते, त्याचबरोबर त्या मालाचे उष्णता, वारा, वादळ, ओलावा यापासून रक्षण केले जाते. तर असं ठिकाण म्हणजेच गोदाम होय. गोदाम हा व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा एक घटक आहे. कारण कोणताही व्यावसायिक झाला की त्याच्यासाठी जर तो उत्पादन करत असेल तर केलेलं उत्पादन साठवण्यासाठी गोदामाची त्याला गरज भासत असते. कारण ज्यावेळेस तो उत्पादन करत असतो त्यावेळेस जेवढं उत्पादन होतं तेवढा सर्वच्या सर्व माल तो बाजारामध्ये विक्रीसाठी आणत नाही. मग अशा वेळेस तो माल सुरक्षित कुठे साठवून ठेवायचा, तर तो गोदामामध्ये साठवून ठेवला जातो. म्हणजेच बऱ्याचदा ज्यावेळेस आपण बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर आपल्याला हवा तो माल हव्या त्या वेळेस त्वरित उपलब्ध होत असेल तर त्यामध्ये गोदामाची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते. कारण गोदामामुळे जास्तीत जास्त मालाचं उत्पादन करून तो माल साठविता येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला हव्या त्या वेळेस हवी ती वस्तू सहज उपलब्ध होऊ शकते. याचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपण साखरेचं उदाहरण घेऊया. साखर. आता साखरेचा कच्चा माल काय असतो? ऊस. ऊस हा 12ही महिने उत्पादित असतो का? नाही. तर ऊसाचं उत्पादन हे ठराविक काळापुरतंच झालेलं असतं. परंतु ऊसापासून जी साखर निर्मिती होते ती साखर मात्र आपण वर्षभर वापरत असतो. काय करत असतो? वर्षभर साखर वापरत असतो. मग अशा वेळेस जोपर्यंत ऊस आहे तोपर्यंत साखरेचं उत्पादन केलं जातं. नंतर ती साखर आपल्याला वर्षभर वापरता येण्यासाठी तिची साठवणूक कुठे केली जाणार आहे? गोदामामध्ये साठवणूक केली जाणार आहे. कारण गोदामामध्ये फक्त मालाची साठवणूक केली जात नाही तर मालाचे उष्णता, वारा, वादळ, ओलावा या घटकांपासून सुद्धा संरक्षण केले जाते. मग अशा वेळेस आपल्याला जर साखर वर्षभर उपलब्ध होत असेल तर त्या साखरेच्या साठवणुकीसाठी गोदामाची भूमिका महत्त्वाची असते. मग आता तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आली असेल की गोदाम ही व्यवसाय सेवा सुद्धा किती महत्त्वाची आहे ते. त्यानंतर आता आपण या गोदामाची व्याख्या अभ्यासूयात. आता गोदामाची व्याख्या आपल्याला मोठी दिलेली आहे, परंतु आपण एक छोटी आणि साधी व्याख्या पाहूयात की गोदाम म्हणजे साठवणुकीचे व्यवस्थापन किंवा मालाचा साठा होय. गोदाम म्हणजे काय सांगितलेलं आहे की गोदाम म्हणजे साठवणुकीचे व्यवस्थापन किंवा मालाचा साठा होय. ही अतिशय साधी आणि सोपी व्याख्या आहे की या व्याख्येच्या अंतर्गत गोदामाची
जी काही महत्त्वाची भूमिका आहे ती महत्त्वाची भूमिका आपल्याला लगेच साध्य होते. म्हणजे महत्त्वाची भूमिका आपल्याला लक्षात येते की गोदाम म्हणजे साठवणुकीचे व्यवस्थापन आहे. नुसती साठवणूक नाही आहे, तर त्याच्याबरोबर साठवणुकीचं व्यवस्थापन पण आहे. आता हे व्यवस्थापन कसं आहे हे आपण गोदामांच्या कार्यांमध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजेच गोदाम म्हणजे साठवणुकीचे व्यवस्थापन किंवा मालाचा साठा होय. म्हणजे मालाचा साठा तर केलाच जातो, पण त्याचबरोबर काय असतं की त्या साठवणुकीचं व्यवस्थापन सुद्धा असतं. म्हणजेच आता ही कार्ये जी आहेत, आता आपण ही कार्य अभ्यासणार आहोत, तर ही कार्य अभ्यासल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की गोदाम ही व्यवसाय सेवेमध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आता या गोदामाचे कार्य आपण अभ्यासणार आहोत. गोदामाची एकूण 8 कार्य आहेत. तर आपण व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून फक्त सुरुवातीच्या 3 कार्यांचाच अभ्यास घेणार आहोत. पहिलं कार्य आहे मालाची साठवण. आता सर्वसाधारणपणे आपण ज्यावेळेस गोदामाचं महत्त्वाचं कार्य कोणतं विचारात घेतलं तर आपण अगोदर इथे पाहिलेलं आहे उष्णता, वारा, वादळ, ओलावा. म्हणजे आपण फक्त मालाची साठवणूक करत नाही, तर त्या साठवणुकीबरोबरच काय केलं जातं, मालाचं उष्णतेपासून, वाऱ्यापासून, वादळापासून, ओलाव्यापासून, त्याचबरोबर आग किंवा इतर जे घटक आहेत की ज्यामुळे मालाचं नुकसान होतं, या घटकांपासून संरक्षण करण्यासाठी गोदाम या सेवेचा व्यावसायिक वापर करत असतो. म्हणजेच या गोदामाचं महत्त्वाचं कार्य काय असणार आहे की साठवणुकीबरोबरच मालाचं उष्णता, वारा, वादळ आणि ओलावा यापासून संरक्षण करणं हे महत्त्वाचं कार्य आहे. परंतु आपण जर गोदामाच्या कार्यांची व्यापकता अभ्यासायची झाली तर आपल्याला गोदामांच्या विविध कार्यांचा मात्र अभ्यास करावा लागणार आहे. आता इथे पहिलं आपल्याला कार्य काय दिलेलं आहे, मालाची साठवण. म्हणजे गोदामाचं महत्त्वाचं कार्य काय आहे तर मालाची साठवण केली जाते. म्हणजे माल साठवून ठेवला जातो. मग साठवून का ठेवला जातो, कारण ज्यावेळेस एखादा उत्पादक मालाचं उत्पादन करत असतो त्यावेळेस सर्वच्या सर्व माल विक्रीसाठी आणत नाही. सर्वच्या सर्व माल विक्रीसाठी आणतो का, एका वेळेस सर्वच मालाची विक्री होते का, तर विक्री होत नाही. मग अशा वेळेस जो जादा उत्पादित माल आहे तर त्या मालाची मागणी येईपर्यंत, त्याला योग्य किंमत मिळेपर्यंत त्या मालाची साठवण कुठे केली जाते, गोदामामध्ये केली जाते. कुठे केली जाते, गोदामामध्ये त्या मालाची साठवण केली जाते. आणि जसे जसे आवश्यकता निर्माण होईल तसं तसं तो माल गोदामांमधून काढून तो विक्रीच्या ठिकाणी त्याची वाहतूक केली जाते. त्यानंतर दुसरं कार्य आहे किंमत स्थिरीकरण. किमतीचं काय आहे, स्थिरीकरण. कशामुळे शक्य होतं, गोदामांमुळे. म्हणजे गोदामाचं हे महत्त्वाचं कार्य आहे की किंमत स्थिरीकरण. किंमत स्थिरीकरण म्हणजे किमतीमध्ये स्थिरता आणणे, स्थैर्यता आणणे. म्हणजे किमतीमध्ये जो चढ उतार होत असेल तर त्या चढ उताराला काय केला जातो, म्हणजे जो चढ उतार आहे त्या चढ उतारावर निर्बंध घातले जातात. काय घातले जातात, निर्बंध घातले जातात किंवा निर्बंध घालण्यासाठी गोदामाचं कार्य महत्त्वाचं ठरतं. म्हणजे ज्या किमती आहेत त्या किमतीमध्ये चढ उतार होऊ नये यासाठी आणि किमतीमध्ये स्थैर्य टिकावं यासाठी गोदाम महत्त्वाची भूमिका बजावते. आता किमतीचं स्थिरीकरण गोदाम कसं काय राखतं, कारण आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या. जर समजा एखाद्या वस्तूला बाजारपेठेमध्ये जास्तीच्या पुरवठ्यामुळे जर कमी किंमत मिळत असेल, समजा बाजारपेठेमध्ये कांदा आलेला आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी एकाच वेळेस कांद्याची विक्री केली तर काय होईल, बाजारामध्ये गरजेपेक्षा जास्त कांदा उपलब्ध होईल. काय होईल, गरजेपेक्षा जास्त कांदा उपलब्ध होईल. मग अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे की जर समजा गरजेपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला तर त्याची किंमत काय होणार आहे, उतरणार आहे. काय होणार आहे, उतरणार आहे. म्हणजे अतिशय कमी किमतीला कांदे उपलब्ध होतील. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे की याच्यासाठी
सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जर समजा ते कांदे जर योग्य वातावरणामध्ये गोदामांमध्ये साठवून ठेवले तर साहजिकच ते थोडे जास्त दिवस टिकतील. मग बाजार येईपर्यंत काय होणार आहे की तो माल गोदामांमध्ये साठवता येऊ शकतो आणि योग्य बाजार मिळाल्यानंतर तो माल गोदामांमधून विक्रीच्या ठिकाणी नेता येऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये कांद्यांची किंमत टिकून राहावी, त्या किमतीमध्ये स्थैर्य राहावं. कारण किमतीमध्ये स्थैर्य राहिलं तर त्याच्या उत्पादकाला आणि ग्राहकांना सुद्धा ते फायदेशीरच असतं. मग याच्यासाठी किमतीचं स्थिरीकरण होण्यासाठी गोदाम अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. त्यानंतर तिसरं आहे जोखीम पत्करणे. आता हे गोदामाचं एक वेगळं कार्य आहे. जोखीम पत्करणे. आता गोदाम कसं काय जोखीम पत्करतं की ज्यावेळेस एखादा व्यावसायिक त्याचा माल गोदामाकडे दिल्यानंतर म्हणजे गोदामामध्ये तो ठेवल्यानंतर त्या मालाची जबाबदारी पूर्णतः त्या गोदाम मालकाची असते. कोणाची असते? गोदाम मालकाची. आता गोदाम मालकाची म्हणण्यापेक्षा जो कर्मचारी माल सांभाळण्यासाठी नियुक्त केलेला असतो, जो कर्मचारी काय माल सांभाळण्यासाठी मालाची काळजी घेण्यासाठी नियुक्त केलेला असतो त्याची जबाबदारी असते. मग अशा वेळेस जर समजा हा माल जर त्याला काही नुकसान झालं, काही इजा पोहोचली किंवा तो खराब झाला किंवा चोरी झाला तर अशा वेळेस संपूर्ण जबाबदारी जी व्यक्ती माल सांभाळण्यासाठी नियुक्त केलेली असते त्या व्यक्तीवरती असते. म्हणून की ज्या वेळेस जर समजा मालाला कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं तर तो माल जसा आहे तसाच्या तसा परत करणे ही गोदाम मालकाची महत्त्वाची जबाबदारी असते. म्हणून तो एक प्रकारे जर समजा तो माल सांभाळत असतो, त्याचं तो भाडंही घेतो, परंतु तरी सुद्धा त्या मालाची काळजी त्याला घ्यावी लागते, योग्य कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागते. म्हणून ही एक प्रकारचे जोखीम पत्करणेच आहे. कारण माल जर खराब झाला, त्याचं नुकसान झालं तर तो तोटा भरून काढण्यासाठी त्या गोदाम मालकाला किंवा त्या कर्मचाऱ्याला त्याची भरपाई द्यावी लागत असते. मग ही भरपाई द्यावी लागू नये म्हणून हा गोदाम मालक काय करत असतो, त्या मालाची योग्य प्रकारे काळजी घेत असतो. मग अशा प्रकारे आपण ही 3 कार्य अभ्यासलेली आहेत. पुन्हा एकदा या कार्यांचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. की पहिलं कार्य काय पाहिलं आपण? मालाची साठवण. मग मालाची साठवण का केली जाते तर म्हणजेच जर समजा की उत्पादक बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणात वस्तूंचं उत्पादन करत असतो, परंतु सर्वच्या सर्व वस्तू उत्पादित झाल्यानंतर लगेचच बाजारपेठांमध्ये येत नाहीत. मग अशा वेळेस त्यांची साठवण केली जाते. तर त्या अतिरिक्त मालाची साठवण करण्यासाठी गोदाम महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणजे गोदामाचं हे महत्त्वाचं कार्य आहे. आता आपण सुरुवातीचं कार्य पाहिलं की गोदामांमध्ये माल साठवून ठेवला जातो, पण फक्त साठवून न ठेवता त्या मालाचं उष्णता, वारा, वादळ आणि ओलावा यापासून संरक्षण करण्यासाठी गोदाम महत्त्वाचं कार्य बजावत असतं. त्याच्यामध्ये आपण काय पाहत आहोत? मालाची साठवण. म्हणजे मालाची साठवण करण्यासाठी हे महत्त्वाचं आणि प्राथमिक कार्य गोदामाचं आहे की ज्या ठिकाणी मालाला कोणत्याही प्रकारे तो माल त्याचं नुकसान होऊ नये किंवा तो माल खराब होऊ नये याच्यासाठी तो माल योग्य प्रकारे गोदामांमध्ये साठवला जातो. म्हणजे हे गोदामाचं पहिलं प्राथमिक आणि मूलभूत कार्य आहे की मालाची साठवणूक करणे. त्यानंतर दुसरं कार्य आपण पाहिलं होतं किंमत स्थिरीकरण. मग किमतीमध्ये स्थैर्य राखायचं असेल तर गोदामाचं कार्य महत्त्वाचं ठरतं. कारण ज्यावेळेस बाजारपेठांमध्ये गरजेपेक्षा जास्त पुरवठा जर मालाचा असेल तर अशा वेळेस त्या मालाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी त्याची काय केली पाहिजे? साठवणूक केली पाहिजे. आणि साठवणूक केल्यानंतर योग्य किंमत मिळेपर्यंत
तो माल आपण गोदामांमध्ये साठवून ठेवू शकतो. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये जो चढ उतार होत असतो तर त्या चढ उताराला एक प्रकारे अटकाव घालता येतो, निर्बंध घालता येतो. मग हे गोदामांमुळे आपल्याला सहज शक्य होतं. आणि ज्यावेळेस वस्तूंच्या किमतीमध्ये किंवा त्यांच्यामध्ये जो काही चढ उतार होत असतो, ज्यावेळेस त्यावरती निर्बंध घालता येतो त्यावेळेस किंमत स्थिरीकरण करण्यास मदत होत असते. त्यानंतर तिसरं आपण पाहिलं होतं जोखीम पत्करणे, की जोखीम कोण पत्करतं? गोदाम मालक आणि तिथे काम करणारा कर्मचारी. मग काय जोखीम पत्करतात? कारण ज्यावेळेस एखादा व्यावसायिक माल गोदामामध्ये ठेवत असतात अशा वेळेस त्या मालाची संपूर्णतः काळजी घेण्याची जबाबदारी त्या गोदाम मालकाची आणि कर्मचाऱ्याची असते. जर समजा त्यांच्या उपस्थितीत एकदा व्यावसायिकाने त्याचा माल गोदामामध्ये ठेवल्यानंतर त्या मालाची संपूर्णतः जबाबदारी त्या कर्मचाऱ्याची असते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने त्या मालाची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. कारण जर त्या मालाचं काही नुकसान झालं, तो माल खराब झाला तर तो माल जसाच्या तसा त्या व्यावसायिकाला भरवून द्यावा लागत असतो. मग अशी भरपाई द्यावी लागू नये म्हणून कर्मचाऱ्याने अतिशय दक्ष राहून त्या मालाचं रक्षण केलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे माल जरी गोदामात ठेवला तरी सुद्धा त्याचं रक्षण करण्याची जी काही जोखीम आहे ती तो गोदाम मालक आणि कर्मचारी पत्करत असतो. अशा प्रकारे आपली ही सुरुवातीची 3 गोदामाची कार्ये संपलेली आहेत. धन्यवाद.